वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. व्हॉट इज द लोरेन्झो पुथा 4 सीन इन न्यूज? बातम्यांमध्ये असणारे लोरेन्झो पुथा 4 हे काय आहे? लोरेन्झो पुथा 4 इज अ श्रीलंकन मल्टी डे फिशिंग ट्रॉलर. लोरेन्झो पुथा 4 हे श्रीलंकेचे मल्टी डे मासेमारी ट्रॉलर आहे. सोमालियाचे जे समुद्री चाचे आहेत, सोमालियन पायरट्स जे आहेत, त्यांनी या लोरेन्झो पुथा 4 या शिपवर, या मल्टी डे फिशिंग ट्रॉलरवर याचे अपहरण त्यांनी केले. या ट्रॉलरवर 6 मच्छीमार श्रीलंकेचे होते आणि आता भारताने त्या श्रीलंकेच्या मच्छीमारांना सोडवण्याचे वचन श्रीलंकेला दिले आहे. इंडिया हॅज प्लेस्ड टू असिस्ट श्रीलंका इन द रेस्क्यू ऑफ फिशरमन. सोमालियन चाच्यांनी, जे पायरेट्स आहे सोमालियाचे, त्यांनी हे लोरेन्झो पुथा 4 या मल्टी डे फिशिंग ट्रॉलरचे अपहरण केले आहे, ते त्याला हायजॅक केले आहे. विच सॅटेलाइट्स लॉन्च बाय इराण ऑन 28 जानेवारी 2024? 28 जानेवारी 2024 रोजी इराणने कोणते उपग्रह प्रक्षेपित केले? द आन्सर इज महादा, केहान 2 अँड हतेफ 1. उत्तर आहे महादा, केहान किंवा कायहान 2 आणि हतेफ 1. हे 3 उपग्रह इराणने 28 जानेवारी 2024ला प्रक्षेपित केले. महादा हा जो उपग्रह आहे तो रिसर्च सॅटेलाइट आहे. त्यानंतर केहान किंवा कायहान हा जो सॅटेलाइट आहे तो नॅनो सॅटेलाइट आहे आणि तो ग्लोबल पोझिशनिंगसाठी वापरण्यात येणार आहे. त्यानंतर हातेफ 1 हा सुद्धा नॅनो सॅटेलाइट आहे. हातेफ हा कम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणार आहे. हातेफचं मिनिंग फोन असं होतं. त्या फोनवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, हातेफ हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. यासाठी कोणते रॉकेट वापरण्यात आले? तर सिमोर्ग, SIMORGH हे सिमोर्ग नावाचे रॉकेट यासाठी वापरण्यात आले. इराणवर तर यापूर्वी मिसाईल किंवा सॅटेलाइट बंदी आणली होती युनायटेड नेशन्सनी. तर ही सॅटेलाइट आणि बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम जो आहे इराणचा, ती जी बंदी आहे ती ऑक्टोबर 2023मध्ये उठली आणि ती बंदी उठल्यानंतर आता 3 सॅटेलाइट इराणने प्रक्षेपित केले आहे. इराणची बाउंड्री अझरबैजानला लागून आहे, अर्मेनिया, तुर्कमेनिस्तान, त्यानंतर कॅस्पियन सी, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पर्शियन गल्फ, गल्फ ऑफ ओमान, टर्की आणि इराक यांना लागून आहे. आपण एक एक बघूया आता मॅपमध्ये. इराणच्या नॉर्थला अझरबैजान, अर्मेनिया, तुर्कमेनिस्तान हे आहे. चला मॅप बघूया. इराणच्या उत्तरेला नॉर्थला अझरबैजान, अर्मेनिया, तुर्कमेनिस्तान आणि कॅस्पियन सी आहे. त्यानंतर इराणच्या पूर्वेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. मॅपमध्ये आपण बघू शकता इराणच्या पूर्वेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. त्यानंतर दक्षिणेला म्हणजे साऊथला पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान आहे. साऊथला म्हणजे दक्षिणेला पर्शियन गल्फ, हा आहे पर्शियन गल्फ आणि ओमानला लागून आहे गल्फ ऑफ ओमान, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाजूला. त्यानंतर वेस्टला म्हणजे पश्चिमेला टर्की आणि इराक आहे. वेस्टला इराणच्या टर्की किंवा तुर्की आणि इराक आहे. हा मॅप आपण बघितला. त्यानंतर आणखी एक मॅप बघूया. हा सेकंड मॅप आहे. यामध्ये 2 माउंटेन्स इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. इराणच्या उत्तरेला म्हणजे नॉर्थला एल्बुर्ज माउंटेन आहे, एल्बुर्ज माउंटेन, ELBURZ,
आणि इराणच्या पश्चिमेला झॅग्रोज माउंटेन आहे. ZAGROS झॅग्रोज माउंटेन. हे 2 माउंटेन लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी टाइम्स नितीश कुमार हॅज स्वॉर्न इन ॲज द चीफ मिनिस्टर ऑफ बिहार. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून किती वेळा शपथ घेतली आहे? नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 9व्यांदा शपथ घेतली आहे. 9 वेळा नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हू वॉन पॉली उमरिगर अवॉर्ड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर वुमेन फॉर सीझन 2020-21 अँड 2021-22. पॉली उमरिगर पुरस्कार सर्वोत्तम महिला क्रिकेटर वर्ष 2020-21 आणि 2021-22 कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार जो आहे वर्ष 2020-21 आणि 2021-22 या वर्षाकरता स्मृती मानधना यांना मिळाला आहे. पॉली उमरिगर पुरस्कार सर्वोत्तम महिला क्रिकेटर 2020-21 आणि 21-22 या वर्षाकरता स्मृती मानधना यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार 2019-20 आणि 2022-23 म्हणजे गेले वर्ष 2022-23 तेव्हा हा पुरस्कार दीप्ती शर्मा यांना मिळालेला आहे. बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर विमेन 2019-20 अँड 2022-23 दीप्ती शर्मा अँड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर विमेन 2020-21 अँड 2021-22 स्मृती मानधना. आज इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.